समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले. नाही, ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत. सगळ्यात मुळात म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही. कारण मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. उगं ते आडेओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले. म्हणजे हे सुद्धा लय महत्त्वाचं आहे. काही काही तर त्यांना तिकडं प्रसिद्धी मिळत नाही, इथं मीडिया आहे म्हणून इकडंच बसायचं म्हणतात अंतरावलीतच. काय काय तर जसं काय त्यांचे गावं जळालेत तिकडे. असं म्हणजे काही काही ऐकायला तर नवीनच, जिकडं मराठी करते तिकडंच त्यांना करायचं असं आहे. असं नसतं. म्हणजे काय याला काय म्हणतात मग, समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो? जातीय तेढ नाही होत का? मुद्दाम तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचं आणि नाव आम्हाला ठेवता जातीवादी आहेत म्हणून आम्ही. आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही, तिथं बसणार आम्ही. मग याला काय म्हणतात? जाणून बुजून जातीवादच म्हणतात ना. आणि स्वतःला लय प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला. आणि इकडं बसणार आणि तिकडं बसणार. आणि जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं तेढ निर्माण होईल तिथं बसणार का? काय विचार आहेत बघा यांचे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसती भाषणं ठोकीत. काय यांचं बघा. हे सरकारचंच जाणून बुजून षडयंत्र आहे. सरकारने आणखीन एक काल परवा षडयंत्र केलं आहे सरकारनं. आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आत्तापर्यंत, इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला. त्यांचा ओएडीत आमचे लोक पार दिल्लीपोत घेऊन पळायला. आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय. आता नवीन काय षडयंत्र रचलं आहे मुख्यमंत्र्यांच्या ओएडीनं काय माहीत. आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव. आता त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले. पण आता हे काय डाव रचेला आहे. मुख्यमंत्र्याचं ओएडी मुख्यमंत्र्यासंग राहतो, मराठ्यांचा मुख्यमंत्री. पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओएडी मात्र त्यांच्या जातीकडून ओढतात. हसून खेळून गोड बोलतात, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावतात. 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, एकदा दोनदा नाही. कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएडीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात. गपचीप. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षडयंत्र. काय रचून आणलं काय नाही कळन, थोड्या दिवसात उघडं पडल 100%. सगळ्याला सगळं माहीत असते, कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो, विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत, आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत, कोण कोण सोबत येत. मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही. षडयंत्र काय आहे आता उघडं पडेल ना.